तुम्ही पैसे कमवता पण श्रीमंत कोण बनतं? दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो तुम्हाला स्वतःला विचारायला पाहिजे. ओके, कारण की आजकाल तुम्ही बघताय की सगळे म्हणतात की म्युच्युअल फंड सही आहे, सगळे सजेस्ट करतात हा म्युच्युअल फंड घ्या, तो म्युच्युअल फंड घ्या, बट वाय दे आर सजेस्टिंग. आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, बट श्रीमंत कोण बनतं? दिस इज द क्वेश्चन ऑन द स्ट्रीट टुडे. ओके, मी बघतोय की खूप सारे लोक मिसगायडिंग करणं सुरू आहे, राईट. खूप सारे लोक जे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे किंवा म्युच्युअल फंड मध्ये जे काम करतात ते थोडे लोकांना मिसगाईड करतात. त्यामुळे मी आलेलो आहे, माझं नाव विकास गायवन, आणि तुमच्या पर्सनल फायनान्सला एक राईट डायरेक्शन देण्यासाठी आणि राईट नॉलेज देण्यासाठी मी परत एकदा युट्यूब वरती व्हिडिओ स्टार्ट केले. अँड दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ आफ्टर सो लॉंग टाइम, जो की मी पब्लिकली लॉन्च करतोय, राईट. याच्या आधी मी सगळे व्हिडिओ जे आहेत ते प्रायव्हेटली बनवलेले आहे, बट नाव दिस टाइम टू मोटिवेट यू ऑल पीपल, बिकॉज मार्केट डाऊन आहे. सगळ्यांना भीती आहे की पुढे काय होणार, आणि त्यातल्या त्यात म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स मार्केटमध्ये खूप ऍक्टिव्हली काम करतात, राईट. सो काय असायला पाहिजे? ऍक्च्युली याचा आन्सर तुमच्याकडे आहे. तुम्ही पैसे गुंतवता बट श्रीमंत कोण बनतं, राईट. सो याचं राईट आन्सर असं आहे की श्रीमंत बनतोय तो फंड मॅनेजर, राईट. फंड मॅनेजर. तुम्हाला माहिती असेल की तुम्ही जे पैसे मार्केटमध्ये गुंतवता तो एक फंड मॅनेजर मॅनेज करत असतो, राईट. फंड मॅनेजर नंतर तुम्ही ज्याच्या थ्रू करताय त्याला म्हणतो आपण म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, राईट. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. इथे तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला सजेस्ट करतो या म्युच्युअल फंड मध्ये करा, तो म्युच्युअल फंड मध्ये करा, बट तो तुम्हाला कधीच सांगत नाही की म्युच्युअल फंड मध्ये दोन प्रकार असतात. पहिला जो प्रकार असतो त्याला आपण म्हणतो डायरेक्ट फंड. डायरेक्ट म्हणजे काय की डायरेक्ट एएमसी कडे इन्व्हेस्टमेंट करणे, डायरेक्ट फंड, राईट. बट त्यामध्ये पण जर तुम्हाला काही आयडिया नसेल तर तुम्ही पॅसिव्हली मॅनेज फंड घेऊ शकता, ज्याला आपण म्हणतो इंडेक्स फंड. इंडेक्स फंड काय असतं? इंडेक्स फंड आणि ऍक्टिव्ह मॅनेजर जे फंड मॅनेज करतात त्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर ऍक्टिव्ह फंड मॅनेजर तुमच्याकडनं चार्ज घेतात, ज्याला आपण म्हणतो एक्सपेन्स रेशो, राईट. एक्सपेन्स रेशो. आणि हा 1% पासून 2.5% पर्यंत असू शकतो, 2.5%, राईट. तर तो जो आहे तो एक्सपेन्स रेशो तो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि म्युच्युअल फंड कंपन्या घेत असतात. पण जर तुम्ही इंडेक्स फंड मध्ये घेतलं तर इंडेक्स फंड मध्ये हा जो रेशो असतो तो 0.02 ते 0.30% पर्यंत वगैरे असतो, राईट. काही म्युच्युअल फंड मध्ये 0.20, 0.13 अशा प्रकारचे पण लोवेस्ट चार्ज आहे. आणि तुम्ही जर तुमच्या फंडचा एक्सपेन्स रेशो चेक केला तर तुम्हाला दिसेल की तुम्ही एकतर डायरेक्ट मध्ये केलेलं नाहीये, राईट. तुम्ही रेग्युलर मध्ये केलेलं आहे, आणि रेग्युलर मध्ये जर तुम्ही केलं असेल इन्व्हेस्टमेंट तर त्याचा खूप मोठा फटका तुम्हाला बसू शकतो, राईट. यू वॉन्ट टू सी द कॅल्क्युलेशन? तर चला एक्सेल वरती मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन दाखवतो. ओके, चला तर एक कॅल्क्युलेशन बघूया. तर तुमच्या स्क्रीनवरती, आपल्या स्क्रीनवरती दिसतोय एक फंड आहे ज्याचं नाव आहे आदित्य बिर्ला सनलाईफ क्वांट फंड. ओके, आणि त्याच्या पुढे लिहून आहे डायरेक्ट प्लॅन. तुम्ही जो प्लॅन घेतलाय तर त्याच्या पुढे लिहून असतं तुम्ही डायरेक्ट घेतला की रेग्युलर घेतला. तर तुम्ही तुमचे फंड चेक करा आणि त्यामध्ये बघा की तो डायरेक्ट आहे की रेग्युलर आहे. जर डायरेक्ट असेल तर तुम्हाला इथे खाली जर तुम्ही आलात तर तुम्हाला दिसेल की त्यामध्ये एक्सपेन्स रेशो किती आहे, म्हणजे जे चार्जेस आहे ते किती आहे. ओके, सो या फंडमध्ये जे चार्जेस आहे ते आहे 0.56%. ओके, बट जर तुम्ही यालाच डायरेक्टच्या ऐवजी रेग्युलर केलं, इथे बघा डायरेक्ट आणि रेग्युलर दोन ऑप्शन आहेत. जर तुम्ही इथे रेग्युलर केलं तर रेग्युलर मध्ये तुम्हाला दिसेल की जे चार्जेस आहेत ते वाढलेले आहेत, बिकॉज यामध्ये एजंट इन्व्हॉल्व्ह झालाय. आणि जर एजंटने तुम्हाला काही सजेस्ट केलं तर फ्री तर करणार नाही, त्याचे काही चार्जेस असतील, राईट. सो फंड मॅनेजरचे चार्जेस तर कळले, एएमसीचे चार्जेस तर कळले की जे डायरेक्ट आहे ते एएमसीचे चार्जेस आहेत, म्हणजे 0.56%. बट जे वरचा 1.5% लागलेला आहे तो 1.5% कोणाचा चार्ज आहे? तो 1.5% जो कमिशन जातोय तो जातो एजंटला, राईट. बट तुम्हाला वाटेल की 1.5%ने काय फरक पडतोय? तर लेट्स सी द एक्सेल कॅल्क्युलेशन. तुम्हाला एक एक्सेल कॅल्क्युलेशन दाखवतोय ज्यामध्ये आपण बघूया की 1.5% जर एक्स्ट्रा गेला तर काय एवढा मोठा फरक पडणार आहे असं तुम्हाला वाटत असेल. सो लेट्स असं इमॅजिन करूया की 30,000 रुपीज तुम्ही इन्व्हेस्ट करतायत आणि 30 इयर साठी करताय. 20 इयर करा, 10 इयर करा,
बट जेवढं लॉंग टर्म तुम्ही कराल लॉंग टर्मचा कंपाऊंडिंगचा इफेक्ट तुम्हाला जास्ती दिसेल. सो मी इथे लिहिलंय की डायरेक्ट मध्ये चार्जेस आहे 0.5%, 0.5% आणि जे रेग्युलर आहे ते आहे 2%. तर याचा काय परिणाम पडेल? 30 वर्षानंतर तुमची अमाऊंट किती होणार आहे? 30,000 रुपये जर महिन्याला करतोय तर लेट्स से फ्युचर व्हॅल्यू. आता ओव्हरऑल जर आपण इकॉनॉमीचे रिटर्न बघितले तर ते आहे 15%. बट जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट फंडला केला तर तुम्हाला 14.5% रिटर्न भेटू शकतात. आणि हे रिटर्न 14.5% आणि 15% काय आहे तर याच्यावरती मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही ते एंटायर व्हिडिओ बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि बेल आयकॉनला क्लिक करू शकता. राईट. सो आय होप की दिस इज द प्रिसाइज सेंटेन्स फॉर दॅट. राईट. सो रेट आपण कॅल्क्युलेट करूया 14.50% बिकॉज अर्धा टक्का तिथे गेलाय, तो कमिशन गेलाय असं समजूया. राईट. डिवायडेड बाय 12 कारण आपण महिन्याला करणार आहोत. नंबर ऑफ पिरियड्स मी म्हणतोय की ते 30 इयर्स साठी 30 इयर्स. राईट. सो 30 into 12 कॉमा आपण जी SIP करणार आहोत ती आहे 30,000ची म्हणून मी इथे ते 30,000 घेतोय आणि प्रेझेंट व्हॅल्यू आता काहीच नाही. तर आपली जी अमाऊंट आहे ती होणार आहे 18 करोड रुपये. ओके. 18,49,27,000. बट जर 2% चार्ज गेला तर किती होईल? सो लेट्स ट्राय टू कॅल्क्युलेट दॅट फ्युचर व्हॅल्यू. अगेन रेट. आता बघा जो आपण इथे 14.5 पकडला तो इथे 13% पकडावा लागेल कारण बाकीचे तर फंड मॅनेजर आणि डिस्ट्रीब्युटरचे चार्जेस गेलेले आहेत. राईट. कारण तुम्हाला तर इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, तुम्ही कोणावर तरी डिपेंड आहात. सो त्यामुळे ते चार्जेस किती होतात? लेट्स ट्राय टू सी दिस. ओके. आणि 30,000 अमाऊंट यासाठी घेतली थोडा इफेक्ट जास्ती दिसावा. तुम्हाला कमी घ्यायची आहे तर कमी मध्ये पण मी दाखवून देईन. नंबर ऑफ पिरियड्स अगेन सेम इयर 30 इयर्स आहेत आपल्याकडे. 30 into 12 PMT आहे दिस वन 30,000 आणि फ्युचर मध्ये प्रेझेंट व्हॅल्यू आहे याची 0. राईट. सो याची जी अमाऊंट आहे ती होणार आहे 13 लाख. म्हणजे जो ओव्हरऑल लॉस आहे, ओव्हरऑल जो लॉस आहे तो कितीचा होणार आहे? जास्ती लॉस नाही होणार आहे. किती लॉस होणार आहे तर तुम्हीच बघा. दिस अमाऊंट मायनस दिस अमाऊंट. फक्त आणि फक्त तुमचा 5 करोड रुपयाचा लॉस होणार आहे जर तुम्ही डायरेक्ट नाही केला आणि रेग्युलर केलं. आणि रेग्युलर मध्ये असं कुठलं तुम्हाला ते अल्लादीनचा चिराग देतात की नाही हा फंड वाढणारच आहे किंवा ह्या फंड मध्ये एवढेच रिटर्न मिळणार आहे कोणी सांगू शकत नाही. ओके. बट जे इकॉनॉमीचे रिटर्न आहे त्यानुसार आपण कॅल्क्युलेट केलं तर 15 तर तुमचा 5,37,00,000 इथे लॉस होऊ शकतो. राईट. जर तुम्ही म्हणाल की सर हे तर झालं 30,000 ने, मी 20,000ची SIP करतो तर माझं काय? तर बघा 20,000 मध्ये पण 3.5 कोटीचा लॉस होत आहे. तुम्ही म्हणाल की सर मी तर 10,000चीच करतोय तर किती लॉस होईल? तर 10,000 मध्ये पण 1.5 करोडचा लॉस होईल. 1,80,00,000 रुपयाचा. कोणी जर म्हणलं की नाही सर मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय महिन्याला तर 1,00,000 रुपयामध्ये तर तुमचे किती लॉस होत आहे? 17,90,00,000 रुपये. राईट. तुम्हाला जर लॉस अफोर्ड होत असेल यू कॅन डेफिनेटली गो विथ द रेग्युलर फंड. राईट. बट जर तुम्हाला वाटत असेल की फ्युचरमध्ये एवढा लॉस नको व्हायला, स्वतःच सगळं स्वतः मॅनेज करायला पाहिजे तर तुम्ही शिकायला पाहिजे. राईट. सो आय होप यू अंडरस्टँड दिस कॅल्क्युलेशन. नसेल समजलं तर काही टेन्शन घेऊ नका, जसे तुम्ही करताय तसे करा. बट मला असं वाटतं की सगळ्यांनी अवेअर व्हायला पाहिजे. आय होप तुम्ही कॅल्क्युलेशन बघितलं असेल. सो नाव यू हॅव टू थिंक अबाउट आणि तुम्हाला लर्न करायला पाहिजे. सर्वात आधी तर तुम्हाला लर्न करायला पाहिजे की स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड चालतं कसं. आपण आपल्या पैशाची जर काळजी नाही घेतली तर कोणी जर दुसरा घेत असेल तर फ्री मध्ये घेणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः शिका. मी एक कोर्स लॉन्च करणार आहे. कोर्सची फीज वगैरे नंतर बघू. बट पहिले मी फ्री कोर्स एक लॉन्च करणार आहे जे मी YouTube वरती टाकणार आहे. राईट. सो तो कोर्स बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सी यू ऑल. टेक केअर ऑफ युअर मनी. सी यू. बाय. सी यू.